सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण 4 चरित्र पाहणार आहोत आणि 4ही चरित्र अत्यंत सुंदर आहेत। भरपूर काही ज्ञान आपल्याला यामधून मिळणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या लीळेमधून तुम्हाला एक वेगळी मार्केटिंग स्ट्रॅटेजी ज्याला म्हणतात ते मिळणार आहे। कालच्या सत्रामध्ये मी तुम्हाला म्हटलंच होतं की स्वामी कशी एक वेगळी मार्केटिंग स्ट्रॅटेजी दाखवतात या चरित्रामध्ये आणि नाथोबांना कसं भरपूर काही शिदाटा प्राप्त होतो हे आपण पाहूया। मार्केटिंग मध्ये आपण आपला प्रॉडक्ट जो असतो तो विकतो, परंतु इथे नाथोबांनी 4 चौघामध्ये गेल्यानंतर काय बोलले आणि कसं काय त्यांनी एवढा शिदाटा प्राप्त केला हे आपण पाहणार आहोत। दुसरं चरित्र आहे निरोध द्योतन निषेध। काय आहे नेमकं या चरित्रामध्ये हेही आपण पाहणार आहोत। संतोखा पासवडी अविधी परिहारू। परमेश्वर किती आपुलकीने आपल्या भक्ताच्या दोषांचा नाश करतात, अविधीचा नाश करतात हे आपल्याला या चरित्रातून मिळणार आहे। भक्ताने देवासोबत कशी वर्तणूक केली तरी पण परमेश्वर कसे भक्ताच्या हितासाठी तत्पर असतात हे आपल्याला या चरित्रातून लक्षात येणार आहे। आणि तत्पर तर असतातच, अविधी घडलेला असेल तर त्या अविधीचा नाश पण करतात देव। खूप सुंदर चरित्र आहे। आणि वस्त्रे करून विंचू धरवणे, कपड्याने विंचू धरायला लावतात, कोणाला धरायला लावतात देव तेही आपण पाहणार आहोत। तर असे 4 चरित्र तुम्हाला आजच्या ज्ञानसत्रामध्ये ऐकायला मिळणार आहेत। तर आजच्या या ज्ञानसत्रातील सर्व चरित्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहेत आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। कालच्या सत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, स्वामी औसांना ढोरे राखाव नायका असे का म्हणतात? जे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सर्व भक्तजनांना निरूपण करायचे की आपण प्रिय वक्तया झालो पाहिजे, महात्मेनी प्रिय वक्तया व्हावे असं स्वामी म्हणतात की तुम्ही चांगलंच बोललं पाहिजे लोकांना। आणि तरी स्वामी इथे औसांना तर ढोरे राखाव नाही का म्हणतात, कशामुळे घडले हे? कालच्या सत्रातील हा प्रश्न होता। त्या प्रश्नाचं उत्तर काय नेमकं हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी जाणून घेणार आहोत। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथी या युट्यूब चॅनलमध्ये। आजच्या या ज्ञान सत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 249। तथा येळोर मांगळोर म्हणवणे। तथा म्हणजे त्याचप्रमाणे। कोण्याप्रमाणे? मागचं चरित्र कोणतं झालं? आतापर्यंत मी बरेच वेळा सांगितलं तुम्हाला, जिथे तथा शब्द आला असं समजून घ्यायचं की या चरित्राची त्या चरित्राशी काहीतरी लिंक आहे। तर इथे तथा शब्द आला म्हणजेच काय, तर मागच्या चरित्राशी काहीतरी लिंक आहे। मागचं चरित्र कोणतं होऊन गेलं? आपण कालच्या सत्रामध्ये कोणतं चरित्र पाहिलं? नाथोबा मनोरथ उपहारी क्रिया चरितार्थ करवणे। या चरित्रामध्ये स्वामींनी नाथोबांची क्रिया चरितार्थ करून घेतलेली आहे। कालचं सत्र कोणी जर पाहिलं नसेल तर वर आय बटन मध्ये मी ती लिंक दिलेली आहे, कालचं सत्र तुम्ही तिथे आय बटनवर क्लिक करून पाहू शकता। तर मागच्याही चरित्रामध्ये नाथोबास होते आणि आता या पुढच्या चरित्रामध्ये पण नाथोबास आहेत आणि म्हणून तथा शब्द असा चरित्रकारांनी इथे योजिलेला आहे। स्वामींनी नाथोबांना येळोर मांगळोर असं म्हणायला लावलं। कशासाठी म्हणायला लावलं समोर पाहूया। गोसावी विहरणा बीजे करीत होते। स्वामी विहरणाला जात होते। वाळवंटी हाटवटी भरली असे। स्वामी विहरणाला गेले आणि तिथे वाळवंटामध्ये हाटवटी भरली असे, बाजार भरलेला होता। सर्वज्ञ म्हणतील मंडळी का तुम्ही येत सातरा पसरा। स्वामी नाथोबांना म्हणतात इथे तुम्ही सातरा घाला, तुम्ही येत सातरा पसरा। स्वामी म्हणतात नाथोबांना इथे तुम्ही अंथरून टाका एक मोठी चादर, जे काय तुमच्याकडे असेल तडव किंवा घोंगडं काय असेल ते, एक मोठा कपडा आथरा इथे। हो का जी? नाथोबा म्हणतात ठीक आहे। मा काही म्हणो जी? मी तर कपडा टाकून देईल, अंथरून आथरेल मोठं, परंतु टाकून काय करायचं नेमकं, काय म्हणू मी? येळोर मांगळोर म्हणा, येळोर मांगळोर असं म्हणा असं स्वामी नाथोबांना सांगतात। आणि ते येळोर मांगळोर म्हणू लागले। मग नाथोबा म्हणायला लागले येळोर मांगळोर येळोर मांगळोर असं म्हणायला लागले। तो अपूर्व शब्द ऐकोनी कोणी तांदूळ घाली। काहीतरी वेगळा शब्द ऐकायला मिळत आहे लोकांना, येळोर आणि मांगळोर हे असं येळोर मांगळोर असं चालू आहे आणि म्हणून लोकांना असं अपूर्व काहीतरी वेगळं वाटलं आणि म्हणून लोक तिथे कोणी तांदूळ आणायला लागलेला आहे। त्या जे आथरलेलं जे अंथरूण आहे त्या अंथरुणावर कोणी तांदूळ टाकत आहे, कोणी गहू घाली, कोणी उडीद घाली, कोणी गहू टाकत आहे, कोणी उडीद टाकत आहे। तारा पोफळ घाली, कोणी तारा म्हणजे काय तांब्याची नाणी,
ते तांब्याचे नाणे कोणी घालत आहे तिच्यावर, कोणी पोफळ घाली, कोणी पोफळ टाकत आहे. किती हे स्ट्रॅटर्जी जबरदस्त आहे. काहीतरी वेगळा शब्द लोकांच्या कानावर घाला आणि लोकांना आकर्षित करा. जसं आताच्या काळामध्ये जर उदाहरण द्यायला गेलं, मार्केटिंग स्ट्रॅटर्जी लोक कशी वापरतात, काहीतरी वेगळं लोकांच्या कानावर टाकायचं. आता या म्युझिक इंडस्ट्रीमध्ये काही काही गाणे असे आहेत, काही त्याचा अर्थ समजत नाही, परंतु एवढे प्रसिद्धीला पावले ते गाणे की सांगता सोय नाही. त्या गाणं लिहिणाऱ्याला खूप कीर्ती प्राप्त झाली, खूप पैसा मिळाला, खूप प्रसिद्ध झाला तो लेखक त्या गीताचा, आणि ज्यांनी गीत गायलं, ज्यांनी म्युझिक दिलं ते पण खूप श्रीमंत झाले आणि खूप लोकांमध्ये ते प्रसिद्ध झाले. जसं उदाहरण घ्यायला गेलं तर बऱ्याच वर्षापूर्वी एक गीत प्रसिद्ध झालं होतं. त्या गीताचा नेमका अर्थ काय, ते जे गाणं प्रसिद्ध झालं होतं त्या गाण्याचा अर्थ नेमका काय कोणाला समजत नव्हता. जे ध्रुवपद आहे त्या गाण्याचं, तुम्हाला माहिती असेल ते गाणं, तुम्ही ऐकली असेल, व्हाय दिस कोलावेरी. आता कशाची कोलावेरी, कशाचं काय, काय माहित काय आहे ते, काय माहित होतं का आपल्याला काय अर्थ आहे त्याचा? बऱ्याच जणांना त्याचा अर्थच माहिती नाही, परंतु प्रसिद्ध एवढं झालं त्या काळामध्ये ज्यावेळेस हे गीत रिलीज झालं. म्हणजे लोकांच्या काहीतरी कानावर वेगळी गोष्ट टाकायची, काय त्याचा अर्थ माहित नाही, काहीच माहित नाही. ही स्ट्रॅटर्जी आताचे लोक वापरतात, परंतु स्वामींनी ही स्ट्रॅटर्जी 800 वर्षापूर्वी वापरलेली आहे. येळोर मांगलोर म्हणायला लावलं, लोकांनी आकर्षित होऊन भरपूर काही दान दिले. एरवी कोणाला मागायला गेलं तर कोणी काही देत नाही, परंतु ही मार्केटिंग स्ट्रॅटर्जी कशी वाटली तुम्हाला स्वामींची? आता अर्थ जर लावतोच म्हटलं आपण याचा येळोर आणि मांगलोर, तर आपण असं म्हणू शकतो, येळोर म्हणजे येळापूर आणि मांगलोर म्हणजे मंगरुळ, त्या गावाचं नाव घेतलं असं आपण म्हणू शकतो. बरं काही असो, एक मार्केटिंग स्ट्रॅटर्जी इथे देवाने आपल्याला दाखवलेली आहे की असं काहीतरी कानावर घाला लोकांच्या, की लोक आकर्षित झाले पाहिजे. एरवी लोकांच्या दारामध्ये गेलं आणि मागितलं तर कोणी देत नाही. इथे नाथोबांना येळोर मंगळोर म्हटलं की लगेच लोक गहू, तांदूळ, उडदाची डाळ, त्याच्यामध्ये पैसा पण यायला लागला, सुपाऱ्या यायला लागल्या, भरपूर काही आलं. ऐसी पहारा एका मोठ भरी झाली, ऐसी पहारा एका मोठ भरी झाली, एका प्रहरामध्ये म्हणजे 3 तासाच्या आत त्यांचं जे अंथरूण होतं पूर्ण मोठ्याच्या मोठं टाकलेलं सर्व भरून गेलं. मोठ बांधून मळा घेऊन आले, गाठोडं बांधलं मोठं त्या सात्र्याचं, डोक्यावर टाकलं नाथोबांनी आणि मढाकडे घेऊन आले. गोसावियांची दृष्टभूत केली, स्वामींना ते दाखवला सर्व पदार्थ जे काही आलेला आहे त्याच्यामध्ये. बाईसी गोसाव्यापुरतेची चौकट उपहारा लागी निवडिले, बाईसांनी स्वामींच्या उपहारासाठी चांगलं चांगलं धान्य त्यातलं निवडून घेतलं. एराची गोसावी बाईसा करवी दिवशी करविली, आणि बाकीचे जे धान्य उरलेले होते त्याची दिवसे करायला लावले आहेत स्वामींनी. एक पदार्थ आहे खाण्याचा, दिवसे म्हणजे दिव्याच्या आकाराचे केलेले असतात, उकडून तयार केलेले असतात ते. मग ते कणकीचे होतात, तांदळाच्या पिठाचे होतात, जसं करावं तसं आपण ते करू शकतो. तर दिव्याच्या आकाराचे आहेत म्हणून त्याला दिवशी असं बोलतात. सर्वज्ञ म्हणजे बाई हे दळा याची दिवशी करा, जे काही धान्य आहे ते दळून काढा, त्याचा उंडा तयार करा, दिव्याच्या आकाराचे तयार करा आणि शिजून सर्वांना खायला द्या, असं स्वामी म्हणतात. मग बाईसी गोसाव्या लागी बरवा चौकट उपहारू केला, बाईसांनी स्वामीसाठी चांगल्या प्रकारचा उपहार तयार केला. एराची दळूनी दिवशी केली, बाकीची दळून दिवशी केली. काही तारा कवडे आले होते ते याची पूजा द्रव्य आणली, काही कवडे आले होते, काही तारा आल्या होत्या. तारा म्हणजे तार नाही बरं का, लोखंडाचा तार असतो, तांब्याचा तार असतो, तसं नाही. तर तारा असं तांब्याच्या नाण्याला बोलतात. तर काही तारा पण आल्या होत्या, म्हणजे तांब्याची नाणी आली होती, काही पैसे आले होते तांब्याचे आणि काही कवडे आले होते. तर त्याचं काय करायला लावलं बाईसांनी? त्याचं काहीतरी पूजा द्रव्य आणायला लावलं. गोसावियापुरते तूप आणले, स्वामींपुरतं तूप आणायला लावलं. पूजावसराला जे काही साहित्य लागते ते आणायला लावलं. एराला गोणी तेल आणले, बाकीच्यांसाठी तेल आणलं. मग गोसावियांशी पूजावसरू झाला, मग स्वामींना पूजावसर झाला. गोसावियांशी ताट झाले, स्वामींचं ताट तयार झालं. भक्तजना ठाये झाले, भक्तजनांच्या जेवणासाठी पण जेवायला बसण्यासाठी पत्रवळ्या टाकण्यात आल्या. गोसावी ताटावरी बीजे केले, स्वामी ताटावर गेले. नाथोबाई दंडवते घातली, नाथोबांनी साष्टांग दंडवत घातले स्वामींना. मग गोसावियांशी सपरिवारी आरोगण झाली, मग स्वामींना सपरिवार सर्व परिवार सोबतच बसला स्वामींच्या जेवणाला. असे सर्वजण सोबत जेवले. गुळा झाला, विडा झाला, स्वामींनी गुळा केला, नंतर विडा घेतला. उत्तरार्ध लीळा क्रमांक 250. निरोध द्योतन निषेध. स्वामींनी निरोध द्योतन, निरोध म्हणजे काय, जे आपल्याला त्रास होत आहे त्या त्रासाचं द्योतन म्हणजे लोकांना सांगणे, असं करू नये, त्याचा निषेध केलेला आहे देवाने. निधिवासा अवस्थान, निधिवासा येथे स्वामींचं अवस्थान आहे. नेवाशाचे चरित्र चालू आहेत अजून बरं का. एक वेळ नाथोबा कोणा एका व्यापारा गेले. एक वेळ नाथोबा कोणातरी कामानिमित्ताने गेलेले होते.
व्यापार करूनही आले, ते काम करून आले, भागले, काम करून आले नाथोबा, परंतु खूप थकले होते, भुकेले, भयंकर अशी भूकही लागली होती. बाईसी जेवू सू दिले. बाईसांनी लगेच आल्या आल्या नाथोबांना जेवायला दिलं. जेविले निजैले, नाथोबांनी जेवण केलं पोटभर आणि झोपले. तो भागे निद्राणे, खूप थकून भागून आले होते, हातपाय दुखत असतील आणि त्यामुळे झोप येत नव्हती. मार्तंडेसी बोलू लागले, मार्तंडाला बोलत होते. पाहे मार्तंडा, आजी मी बहुत भागला. मार्कंडा, एवढा दमलो रे आज मी, खूपच आज मेहनत झाली, खूप श्रम झाले आज, आणि म्हणून हे म्हणतात की मी आज खूप थकलो आहे. कोण म्हणतात? नाथोबा मार्कंडाला म्हणतात. तो मार्तंडे म्हणितले, मार्तंड म्हणतो, भागलासी तरी जाय बैस टेकावरी. आता मार्कंड मुळातच वाकडा माणूस, हा कधी सरळ बोलेल का? स्वामींपासून चोरून खायचा काही पण वस्तू, स्वामींपाशी येऊन चोऱ्या करायचा, स्वामींपाशी कधी पण खोटं बोलायचा, आणि हा व्यक्ती खरंच नाथोबांना चांगलं बोलणार आहे का? अहो बिचारे नाथोबा थकून भागून आले, ते म्हणत आहेत की खूप थकलो रे मी, तर म्हणायला पाहिजे होतं तुझे हातपाय दाबून देऊ का? मार्कंड काय म्हणतो हा उलटा? हा म्हणतो जा आता टेकड्यावर जाऊन बस, मग फार दमून आला असशील तर. आता दमलेला माणूस खरंच टेकावर जाऊन बसेल का? एखादा डोंगर आहे जवळपास, त्या डोंगराच्या टेकडीवर जाऊन बसेल का? परंतु हा वाकडा शिरतो कधी पण. मार्कंड काही सरळ होता का? नाही, फार वाकडा माणूस. तो म्हणतो जाऊन बस टेकडीवर एखाद्या, मला सांगतोस इथे भागला म्हणून, मला कशाला सांगतो? जाऊन बस डोंगरावर. यावरी सर्वज्ञ म्हणितले, यावर स्वामी म्हणतात मंडळिका. स्वामी येतात तिथे आणि मंडळिकांना म्हणतात मंडळिका, तया करवी तू श्रमनिवृत्ती करवितासी. स्वामी म्हणतात नाथोबांना, मंडळिका म्हणजेच नाथोबा, तर स्वामी नाथोबांना म्हणतात तू श्रमनिवृत्ती करून घेत आहेस का त्याच्याकडून, मार्कंडाकडून? परी तो न करी की, तुला वाटत आहे मार्कंड श्रमनिवृत्ती करेल म्हणून, परी तो न करी, ते करणार नाही. तू कितीही त्याला सांगितलं की माझा हात दुखत आहे, माझा पाय दुखत आहे, मी खूप काम करून आलो, तरी पण मार्कंड काय ऐकणार नाही, असं स्वामी नाथोबांना म्हणतात. नाथोबा म्हणतात नाजी मी तरी करवित नाही जी. नाथोबा म्हणतात मी कुठे करून घेते त्याच्याकडून श्रमनिवृत्ती, मी करून नाही घेत त्याच्याकडून. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात मंडळिका आपले निरोध आणि का द्योत विजेती तेही एक करवण्याची किंगा. तुमच्याही मनामध्ये प्रश्न पडला असेल की नाथोबा फक्त मार्कंडाला सांगत आहेत की मी खूप आज काम करून आलो, मग इथे कुठे नाथोबा त्यांच्याकडून श्रमनिवृत्ती करून घेत आहेत? मग स्वामी असे का बोलले की तुम्ही त्यांच्याकडून श्रमनिवृत्ती करून घेत आहात? नाथोबा पण स्पष्ट म्हणतात की मी त्याच्याकडून श्रमनिवृत्ती करून घेत नाही. कारण काय यामागचं? तर मग स्वामी पुढे सविस्तर सांगतात की आपले निरोध आणि का द्योत विजेती तेही एक करवण्याची किंगा. तुम्हाला झालेला त्रास, तुमचे कष्ट जर दुसऱ्याला सांगत आहात तर ते पण एक करवणेच आहे, श्रमनिवृत्ती करवणेच आहे, असं स्वामी म्हणतात. आणि त्यामुळे आपल्याला झालेले कष्ट, दुःख, त्रास कोणालाही सांगू नये. हो काजी. नाथोबा म्हणतात ठीक आहे. मग भटा करवी नाथोबासाची श्रमनिवृत्ती करविली. मग स्वामींनी भटोबासांना बोलवलं आणि नाथोबाची श्रमनिवृत्ती करायला लावलेली आहे. हात पाय वगैरे व्यवस्थित दाबून दिले आणि नाथोबांच्या श्रमाची तिथे निवृत्ती झालेली आहे. तर देव किती भक्ताची काळजी घेतात. तो मार्कंड असा बोलेल देवाला माहिती होतं, म्हणून देव येतात तिथे. आपला भक्त दमून आला म्हणून भटोबासांना सांगतात की हातपाय दाबून द्या नाथोबांचे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 251. संतोखा पासवडी अविधी परिहारू. संतोखाची पासवडी जी होती त्या पासवडीमुळे संतोखाला अविधी घडला आणि त्या अविधीचा परिहार स्वामींनी करून घेतलेला आहे. किती मोठं मायपोट आहे देवाचं. बघा किती छान लीळा आहे, सुंदर लीळा आहे. समोर येणारच आहे सविस्तर व्हिडिओ, तुम्ही फक्त शेवटपर्यंत पहा. संतोखासी पासवडी मिनली. संतोखाला कोणीतरी एक पासवडी दिली नवीन. मग तेही गोसाव्यांसी ओळखविली होती. ती पासवडी संतोखाने काय केलं? स्वामींच्या ठिकाणी अर्पण केली. मग ते गोसावी बाईसासी दिली. ती पासवडी, जो कपडा होता तो कपडा स्वामींनी बाईसांना देऊन टाकलेला आहे. ते संतोखासी नमनेची. संतोखाला ते काय पटलं नाही. संतोखाला वाटलं मी स्वामींना दिलेली आहे पासवडी, तर स्वामींनी वापरायला पाहिजे, बाईसांना कशामुळे दिली? मग एखादा वेळू दियासीची गोसाव्या पासी कुणकुणीत बैसती. मग काय करायचे? संतोख स्वामींपाशी यायचे आणि कुणकुणीत बसायचे.
ऐसे हे काळीजी अवंदा अपारसी वाजताय. ते संतोख म्हणतात कुणकुणत बसले. थंडी वाजल्यानंतर जसं आपण तोंडातून आवाज काढतो खूप थंडी वाजत आहे, तर तसं ते करत आहेत संतोख स्वामींपाशी बसून. आणि काय म्हणतात, हे काळीजी अवंदा, अवंदा म्हणजे काय, यावर्षी अपारसी वाजत आहे, खूप थंडी वाजत आहे, कारण यावर्षी थंडी खूप आहे असं मुद्दामून म्हणत आहेत संतोख. मग सर्वज्ञ म्हणती, मग स्वामी म्हणतात कंथेसी ठिगळ घालावे. स्वामी म्हणतात तुमची जी कंथा आहे त्या कंथेला ठिगळ लावा, 1-2 ठिकाणी फाटलेली आहे, थंड हवा मध्ये शिरत आहे त्यामुळे तुम्हाला थंडी वाजत आहे. आणि म्हणून ते जे फाटलेली कंथा आहे, जिथे कुठे फाटलेली आहे त्यावर ठिगळ लावा. मग ते म्हणती, मग संतोख म्हणती, जी जी सी थोर वाजताय, जी 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 खूपच जास्त थंडी आहे. मग गोसावी एक सावले देत होते. स्वामी मग त्यांना एक प्रावरण करण्यासाठी कपडा देत होते, अंगावर पांघरून बस बापा गरम. नाजी गोसावी बाईसासी पासवडी दिदली ते द्यावी. स्वामींना अर्पण केलेली पासवडी हा संतोख पुन्हा परत मागून घेत आहे. किती मोठा अविधी आहे, स्वामींना अर्पण केलेली वस्तू परत मागून घेत आहे. स्पष्टपणे म्हणतो की तुम्ही जे बाईसाला पासवडी दिली, काय म्हणतो हा संतोख, तुम्ही जी पासवडी बाईसांना दिलेली आहे तीच पासवडी मला परत पाहिजे. म्हणजेच काय झाला अर्थ, मी तुम्हाला दिली होती माझी मला परत द्या. सर्वज्ञ म्हणतील हो का. स्वामी म्हणतात ठीक आहे, काय हरकत आहे, आमच्यासाठी काय मोठी गोष्ट आहे एका कपड्याची. बाई ते पासवडी आणा. स्वामी बाईसांना लगेच म्हणतात, बाई आम्ही तुम्हाला दिलेली जी पासवडी होती, जो कपडा होता तो कपडा परत आणून द्या आमच्याकडे. मग बाईसी पासवडी आणली. मग बाईसांनी पासवडी परत आणून दिली. मग तयासी दिधली. मग स्वामींनी ती पासवडी त्याची त्याला परत करून टाकलेली आहे. होती स्वामींची, स्वामींच्या ठिकाणी अर्पण केली म्हणजे ती स्वामींची झाली होती, परंतु याचं आत्मत्व निघत नव्हतं त्या कपड्यामधून आणि म्हणून त्याने ते परत घेतली पासवडी. मग एकुदी गोसावी विहरणा विजय केले. सर्वज्ञ म्हणितले संतोखा तुम्ही येत सातरा पसरा. मग पुन्हा स्वामी एका दिवशी विहरणाला जातात, विजनाला जातात आणि तिथे गेल्यावर संतोखाला स्वामी म्हणतात इथे तुम्ही सातरा पसरा. सातरा म्हणजे काय, आता सांगितलं मी मागच्या चरित्रामध्ये, अंथरून टाकणे, मोठा कपडा अंथरुणे, त्याला सातरा पसरवणे म्हणतात. हो काजी. संतोख म्हणतो ठीक आहे. मग संतोख हे सातरा पसरिला. संतोखाने सातरा पसरवला. ते पैरागा असे म्हणती. हा संतोख काय म्हणायला लागला, पैरागा, अरे पलीकडे चला, सरका बाजूला सरका, पलीकडे जा. पैरागा म्हणजे काय, पलीकडे जा. लोकांना दूर करत होता. आणि असं म्हटल्यानंतर साहजिकच आहे, तुम्हाला माहितीच आहे, आपल्याला लहानपणापासून सवय आहे, आई वडिलांनी जे सांगितलं की अरे बाळा हे असं करू नको, की नेमकं आपण ते करतच होतो. लहानपणापासून आपल्या अंगी गुणच आहेत तसे. आई वडिलांनी सांगितलं की अरे असं करायचं नाही, की आई वडील नसले समोर की नेमकं आपण तसं करायचो. तर प्रत्येकाच्या अंगामध्ये हा लहानपणाचा गुण आहे आणि मग साहजिकच आहे, नको करू म्हटलं की आपण तिथे जाणारच. आणि हा संतोख म्हणायला लागले पैरागा, अरे पलीकडे चला, इकडे येऊ नका, पलीकडे चला पलीकडे. मग लोकांना वाटायला लागलं असं आहे तरी काय इकडे, चला जाऊन बघूया. मग एकाने काही थोडं बहुत आणून टाकलं, काही तांदूळ, काही पीठ. तर मग एकाला एक असे पाहून सर्वजण तिथे आणून शिदा आटा टाकत होते. तर यांनी पण छान प्रकारे व्यवस्थित सातरा टाकला आणि व्यवस्थित त्याने जमा केलेला आहे शिदा आटा. मग संतोखासी तांदूळ उडीद गहू जोनळे कवडा पोफळ तारा ऐसे घेऊन विळीचा आले. त्यांनाही खूप मिळालं, तांदूळ मिळाले, उडीद मिळाले, गहू मिळाले, ज्वारी मिळाली, कवडा मिळाला, पोफळ मिळाले, तारा म्हणजे तांब्याची नाणी मिळाले. ऐसे घेऊन विळीचा आले संध्याकाळी सर्व घेऊन. फरक एवढाच पडला, नाथोबांची स्ट्रॅटर्जी भारी होती एकदम. नाथोबांचं 3 तासाच्या मध्ये सर्व सातरा भरून गेला होता. यांना संध्याकाळपर्यंत बसावं लागलं, कारण नाथोबा जे म्हटले ते स्वामींनी सांगितलेलं होतं. मग स्वामींनी सांगितलं म्हणजे लवकर काम होणारच ना. आणि यांना संध्याकाळपर्यंत थांबावं लागलं. विळीचा आले म्हणजे संध्याकाळ होत आली होती त्यावेळेस ते आले. मग गोसावी पुढा ठेविले. स्वामी पुढे ते सर्व ठेवलं. सर्वज्ञ म्हणितले बाई अवघे असं तू उपहारू करा. स्वामी म्हणतात बाई सर्वांच्या सोबतच म्हणजे सर्वांना पोटभर जेवण होईल असा उपहार तयार करा, स्वयंपाक तयार करा. मग एरिदी गोसावी पुरता चोखटू उपहारू केला. दुसऱ्या दिवशी स्वामींपुरता चांगला उपहार तयार केला. एरी दळीची दिवशी केली, बाकीचं सर्व दळून आणलं आणि त्याचे दिवशे केले. गोसाव्या लागुनी तारा आलिया होत्या, त्याची गोसाव्या लागुनी पूजाद्रव्य आणली. जे काही तांब्याची नाणी आली होती, पैसे आले होते, त्याचे स्वामींसाठी पूजाद्रव्य आणलं. गोसाव्यापुरते तूप आणले, स्वामींपुरतं तूप आणलं आरोगणेला. येरा लागोनी तेल आणले, बाकीच्यांच्यासाठी तेल आणलं. मग गोसाव्यासी पूजावसरू झाला. मग स्वामींना पूजावसर झाला. गोसाव्यासी ताट झाले, स्वामींसाठी ताट तयार केलं बाईसांनी. भक्तजना ठाये झाले, भक्तजना जेवणासाठी पण ठिकाण ठरवलं, तिथे पत्रावळ्या टाकल्या. गोसावी ताटावरी विजय केले.
स्वामी गेले ताटावर जेवणासाठी. अवघे भक्तजन बैसले, सर्व भक्तजन बसले जेवणाला. मग संतोखुबाई दंडवते घातली, श्रीचरणा लागले. मग संतोखाने दंडवत घातले, पाया पडले. मग सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात संतोखा आणि एक येथ दंडवतू घाला. स्वामी म्हणतात आणखी एक दंडवत घाला आमच्या समोर. ऐसे म्हणा, असं म्हणा, तुम्ही येत पासवडी दिधली. हा जो एक दंडवत घालायचा आहे, हा दंडवत घालताना काय म्हणायचं आहे नेमकं हे स्वामी त्यांना सांगतात. काय म्हणायचं आहे? स्वामी म्हणतात की असं म्हणा, ऐसे म्हणा, तुम्ही येत पासवडी दिधली, ते येथोनी बाईसा दिधली, बाईसा पासोनी हिरतली, तया तो मज झाला तो अविधी, तो माझा परिहरो. स्वामी म्हणतात असं म्हणा की तुम्ही जे पासवडी आमच्या ठिकाणी दिली होती, ती पासवडी स्वामींनी बाईसांना दिली आणि बाईसापासून पुन्हा परत तुम्ही घेतली. आणि ही पासवडी मी अर्पण केली होती देवाला, आणि ती पासवडी परत घेतल्यामुळे जो अविधी मला झाला, तो माझा परिहरो. तो अविधी परिहार हो, त्या अविधीचा, अविधी नष्ट होऊन जाऊ, जे काही पाप लागले मला ते नष्ट हो, या अविधीचा परिहार हो, पुन्हा असा अविधी घडू नये असं म्हणा, असं देव त्यांना सांगतात. ऐसे म्हणा हो काजी. संतोख म्हणतात ठीक आहे, आम्ही म्हणतो तसं. मग संतोख तसे म्हणतात. बघा, अविधी घडला भक्ताला, देव रागावले नाही. अर्पण केलेलं वस्त्र मला तू परत घेतोस? अरे काहीतरी लाज आहे तुझ्या जीवनामध्ये? अरे काहीतरी आहे का तुझ्या जीवनाला मूल्य? काही दान दिलेलं कुठे परत घेतात का? तुझं मुख पाहणार नाही मी आता. बाईसांना नाही म्हटलं किंवा भट्टोबासांना नाही म्हटलं की या संतोखाला हाकलून द्या आपल्यापासून, दान केलेली वस्तू परत घेतो हा? अशी कुठे पद्धत असते का? असे देव नाही म्हटले. यालाच तर मोठेपणा म्हणतात. आणि म्हणून तर ही वेगळीकता आहे परमेश्वरामध्ये आणि देवतेमध्ये. मग तुम्हाला कोण पडते ते तुम्हीच ठरवा. देवता चांगली की परमेश्वर चांगले? अहो, जसे मायबाप असतात, लेकराचं चुकलं जरी ते चूक भूल क्षमा करतात, ती चूक भूल सुधारवण्याचा प्रयत्न करतात, क्रिटिसाइज नाही करत. जे आजूबाजूचे सोयरे धायरे पाहुणे रावणे भावकी जे काही गावातले लोक आहेत, शेजारी पाजारी, ते तुम्हाला क्रिटिसाइज करतील, तुमची निंदा करतील, तुमची चेष्टा करतील, तुमची मस्करी करतील. मायबाप कधीच नाही करणार. मायबाप म्हणतील चूक झाली तर होऊ दे, जाऊ दे, आता पुन्हा अशी चूक होऊ देऊ नको. किंवा ती चूक झालेली सुधरवता येत असेल तर ती चूक सुधरव, असं तुम्हाला मोटिवेट करतील, प्रोत्साहन देतील मायबाप. आणि त्यांच्या हातामध्ये काही असेलच तर ते तुम्हाला मदतही करतील. याला मायबाप म्हणतात. आणि हल्लीच्या मुलांना मायबाप म्हणजे काहीच वाटत नाही. मित्र परिवार म्हणजे खूप झाला. अरे मला मित्र परिवार असा आहे की जीवाला जीव देईल, काय करायचं मला मायबापाचं, असे बोललेले मी स्वतः काही लोक पाहिलेले आहेत. एकदम जवळचे पोरं मी असे पाहिलेले आहेत. आमच्या जवळ जे काही राहतात काही, ते असे बोलतात, अरे मी जर एक शब्द टाकला तर असे पोरं धावत येतील, माझे मित्र एवढे जीवलग आहेत. मायबाप काहीच वाटत नाही. पोराचंच नाही, पोरींचं पण असंच झालेलं आहे, मुलींचं पण असंच झालेलं आहे. मायबापांपेक्षा विश्वास परक्यावर जास्त झालेला आहे. मागेच मी एक तुम्हाला प्रसंग सांगितला, नांदेड जिल्ह्यातील एक घटना आहे. तर त्या घरची मुलगी जवळजवळ 25 लाखाचं सोनं आणि एक 50-1 लाख रुपये नगदी अशी घेऊन घर सोडून पळून गेली एका मुसलमानासोबत. मायबाप इकडे रडून परेशान. मायबाप श्रीमंत घरचे होते, बापाच्या घरी मोठं कपड्याचं दुकान होतं, शेतीवाडी भरपूर, पैशाची काही कमी नाही. मग मुलांवर संस्कार करायचे दिले सोडून, मुलांचा अळणी लाड जास्त झाला. मुलांना घरच्यांपेक्षा परके आपलेसे वाटायला लागले. अशी परिस्थिती आहे सध्याला. मायबाप तर मायबापच असतात, परंतु आजकाल मुलं मुली मायबापाला समजून घ्यायला तयार नाहीत. फार मोठी शोकांतिका आहे. कशामुळे आहे हे? तुम्ही लेकरांना देवधर्म नाही शिकवला. त्याच मुलीने इस्लाम धर्म कबूल केला, म्हणे मी इस्लामचा खूप अभ्यास केलेला आहे म्हणून मला इस्लाम धर्म आवडला. हिंदू धर्म नव्हता का घरामध्ये? श्रीमद भगवद्गीता घरात नव्हती का? मायबापांनी काय शिकवलं? जन्म दिला म्हणजे कर्तव्य संपलं का? संस्कार कोण करणार? अध्यात्म नाही तर तुमची मुलगी तुमचा मुलगा जर असा निघून गेला तर तुमच्या या संसाराला अर्थ काय राहिला? अध्यात्म असेल तर मुलं मुली सुसंस्कारी होतील, तुमचं नाव उज्ज्वल करतील. नाहीतर तुमचं नाव तर जाईलच, आयुष्य तुम्ही रडून काढाल, पर्याय राहणार नाही. नंतर एकदा वेळ निघून गेली की मग पुन्हा परत येत नसते. आणि मुलांच्या कवळ्या वयामध्येच त्यांच्यावर संस्कार होऊ शकतात. कवळ्या बाळकाचा दृष्टांत मी सांगितलेला आहे मागे, लक्षात असू द्या. आपल्याला देवाने प्रत्येक ठिकाणी हे शिकवण्याचा प्रयत्न केला, कसं वागावं, कसं काय करावं. ह्या लीळा देवाच्या सर्व घरच्या मंडळींना ऐकवा की परमेश्वर आपल्यासाठी काय करत नाहीत. कितीही दोष घडला, किती अविधी घडला तरी हित करण्याचंच पाहतात परमेश्वर. तसेच मायबाप पण असतात, हितच करायचं पाहतात मुला मुलींचं. परंतु मायबापांनी एवढी मोकळीक दिलेली असते. पैसा म्हटलं पैसा, गाडी म्हटली गाडी, स्कूटी म्हटली स्कूटी, पेट्रोलला जेवढे पैसे लागले तेवढे पैसे, गाडीत पेट्रोल टाका आणि फिरा. मुलगा म्हणतो ट्युशनला चाललो आणि फिरायला दुसरीकडे जातो.
मुलगी म्हणते कॉलेजला चाललो, क्लास आहे, काही ट्युशन आहे आणि दुसरीकडे फिरायला चालली. अशा घटना घडत आहेत. सत्य परिस्थिती आहे ते सांगत आहे मी. समाजाच्या अधपतनाची हे चाहूल आहे. तुम्हाला वाटत असेल समाज अधपतनाकडे जाऊ नये, तुम्हीही सुधरा, मुलांनाही सुधरवा, तरच आपला समाज काहीतरी व्यवस्थित राहील. आपल्या पूर्वजांनी किती किती मोठे बलिदान दिलेले आहेत धर्म टिकवण्यासाठी. छत्रपती संभाजीराजांनी धर्मासाठी बलिदान दिलं, इस्लाम धर्म कबूल नाही केला. आणि आताच्या आपलेच मुलं मुली इस्लाम धर्म कबूल करतात. तर ही फार मोठी शोकांतिका आहे. आणि त्यामुळे आपण आपला धर्म चांगला रुजवला पाहिजे प्रत्येकाच्या मनामध्ये. तर या चरित्रातून आपल्याला एवढं लक्षात येते की परमेश्वर कधीही या जीवाचं हित करण्यासाठीच बसलेले आहेत. या संतोखाकून एवढा मोठा दोष घडला होता, तो दोष, तो अविधी सर्व परिहार केलेला आहे परमेश्वराने. बाईसी म्हणितले, मग बाईसा म्हणतात अविधी कायसा बाबा. बाबा अविधी कशाचा झाला याला? बाईसी म्हणितले, मग बाईसा म्हणतात अविधी कायसा बाबा बापुडे यासी. बाईसा म्हणतात स्वामींना, बाबा या बिचाऱ्याला, बापुडे म्हणजे काय बिचारा, या बापुडे यासी म्हणजे या बिचाऱ्याला कसं काय अविधी घडला बरं? बाईसांनाही हे समजलं नाही बघा की त्याने त्याचा कपडा वापस घेतला म्हणून अविधी घडला. आणि बाईसा प्रश्न करत आहेत की याला अविधी कसं काय घडला? सर्वज्ञ म्हणतले बाई विधी अविधी परिहरे, मग तेही म्हणितले दंडवते घातले. मग गोसावी असे आरोगण झाली, गुळा झाला विडा झाला. स्वामींनी बाईसांना सांगितलं, बाई असा जर विधी केला तर अविधीचा परिहार होतो. आणि मग त्या संतोखाने म्हणितले, मग तेही म्हणितले, म्हणजे स्वामींनी ज्याप्रमाणे सांगितलं होतं म्हणायला त्याप्रमाणे त्याने म्हटलं. मग त्याने दंडवत घातले स्वामींना, मग आरोगणा झाली, गुळा झाला विडा झाला. उत्तरार्ध लीळा क्रमांक 252. वस्त्रे करुणी विंचू धरवणे, कपड्याने स्वामींनी विंचू धरायला लावला. विळीचा पूजा सुरू झाली, यानंतर गोसावियाच्या ओट्यावर विंचू निघाला. संध्याकाळचा पूजा सुरू झाला, स्वामींच्या ओट्यावर विंचू येऊन बसलेला होता. बाईशी म्हणितले, बाईसा म्हणतात बाबा विंचू निघाला. बाबा ओट्यावर विंचू आहे, काय करू बरं आता? सर्वज्ञ म्हणते वस्त्रे धरुणी बाहेरी टाका. स्वामी म्हणतात त्याच्यावर कपडा टाका आणि कपड्याने त्याला धरा आणि बाहेर नेऊन टाका. वस्त्रे धरुणी बाहेरी टाकीला, मग बायसांनी कपड्यामध्ये तो विंचू धरला आणि बाहेर नेऊन टाकला. मग बर्वे शयनासन रचिले, मग चांगल्या प्रकारचं शयनासन बायसांनी तिथे रचलं स्वामींसाठी झोपण्यासाठी. शयनासन म्हणजे काय? लांब बिस्तारा टाकून दिला झोपण्यासाठी. इथे आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे, स्वामी असे नाही म्हटले बायसांना आम्ही म्हणतोय धरा विंचून टाका बाहेर, काही कपडा टाकायची गरज नाही, आम्ही परमेश्वर आहोत, आम्ही म्हणतोय ना धरा, काही होणार नाही तुम्हाला. असं केलं का? नाही. जी कोणती पद्धत आहे त्या पद्धतीनेच ती क्रिया करावी लागते. विंचू धरायचा म्हटलं तर कपडा टाकायचा, धरायचा आणि फेकून द्यायचा, ही पद्धत झाली. उगच नसते तिथं काहीतरी चमत्कारानं सामर्थ्य दाखवायची काय गरज आहे? असं करू नये. नख काढण्यासाठी कोणीतरी तलवारीचा उपयोग करतो का? नाही. नख काढण्यासाठी नेल कटर किंवा मग घरातील आपली पत्ती असते त्या पत्तीने, ब्लेडने आपण नख काढतो. कोणी तलवारीचा उपयोग करतो का? नाही. तर हे लक्षात घेतलं पाहिजे. स्वामींनी आपल्याला हेच सांगितलं, कुठेही चमत्कार दाखवायचा, सामर्थ्य दाखवण्याची काय गरज आहे? विंचू दिसला, कपडा टाकला, नेऊन टाकला बाहेर, असं वागलं पाहिजे माणसाने. एकदम सादगीचं राहणं, नाहीतर उगच दृष्टीने असं स्वामींनी त्या विंचवाला उचलून बाहेर टाकून दिलं, काय गरज आहे? बाईसा आहेत सेवा करायला, बाईसांनाही योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं देवाने. कपडा टाकला आणि बाहेर नेऊन टाकला तो विंचू बाईसांनी. तर आपल्याला या प्रकरणाहून असंही लक्षात येते की जे कामं ज्या पद्धतीने करायला पाहिजे आपण त्याच पद्धतीने करायला पाहिजे, तर ते कामं यशस्वीरित्या होतात. नाहीतर उगाच देवाचा चमत्कार होईल म्हणायचं आणि घरात तसंच बसून राहायचं, काही प्रयत्न करायचे नाही. असं चालेल का? नाही. इथे पण बाईसांना कपडा टाकून बाहेर नेऊन टाकावाच लागला विंचू, तरच काम झालं. तसंच आपणही काहीतरी हातपाय हलवले पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे, तरच आपले कामं होतील. नाहीतर बस फक्त घरात बसायचं, नाही देव माझं काम करेल, नाही होणार ना तसं. जे कामं ज्या पद्धतीने होणार आहेत त्याच पद्धतीने करावे लागतील. तुम्ही प्रयत्न केल्यानंतर मग देव तुम्हाला कुठेतरी सहाय्य करतील, परंतु तुम्ही प्रयत्नच करत नाही तर मग देव कसे सहाय्य करतील? म्हणून हे लक्षात असू द्या, जे कामं ज्या पद्धतीने करायला पाहिजे आपण त्याच पद्धतीने केले तरच ते काम होतात, नाहीतर मग एरवी होणार नाहीत. तर मग अशा प्रकारे चांगलं शयनासन बाईसांनी रचलं आणि देव त्यावर पहुडले. तर आजचं हे ज्ञानसत्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तर आजच्या सत्रातील प्रश्न आहे, स्वामींनी कोणाचा अविधी परिहार केला? हा आजच्या सत्रातील प्रश्न आहे. फार सोपा प्रश्न आहे. तर आता पाहूया आपण कालच्या सत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. कालच्या सत्रातील प्रश्न होता, स्वामी औसांना ढोरे राखाव नाही का असे का म्हणतात?
ह्यामागचं कारण असं होतं, स्वामी औसांना विचारतात की अणू चांगला आहे की मार्कंड चांगला आहे. औसा म्हणतात अणू काही चांगला नाही, चौवर्णी भिक्षा करतो तो. मार्कंड चांगला आहे. अहो तो अणू, आमच्यासाठी त्याने त्या जाणव्याचा त्याग केला, शेंडीचा त्याग केला, चौवर्णी भिक्षा करतो, आम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्या आज्ञेचं पालन करतो, आणि तरी पण तुम्ही म्हणता अणू वाईट आहे, निका नव्हे म्हणता, म्हणजे वाईट आहे असं म्हणता, आणि मार्कंड चांगला आहे असं म्हणता तुम्ही. जो मार्कंड सदा सर्व काळी आमच्यासोबत खोटं बोलतो आणि त्याला तुम्ही चांगलं म्हणता, आणि अणू जो आमच्या आज्ञेचं पालन करतो त्याला तुम्ही वाईट म्हणता, आणि म्हणून तुम्ही ढोरं राखण्याच्याच कामाचे आहात, असं स्वामी औसांना म्हणतात. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या सत्रातील प्रश्नाचं उत्तर दिलं, त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही सत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्की देणार अशी अपेक्षा आहे. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये स्वामी भटा ज्ञान भक्ती वैराग्य निरूपण करतात. गोपाळ मढी देवा भेटी हेही चरित्र उद्या पाहणार आहोत. प्रयाण अवसरी देवा दिनदान प्रश्नू हेही चरित्र आपण उद्या पाहणार आहोत. रांजण गावी रात्री राणाई उदकानयनी देवा कोपणे, रामदेवावर देव कोपतात, कशामुळे कोपतात हे आपण उद्या पाहूया. तर हे सर्व चरित्र उद्या आपण पाहणारच आहोत. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत